शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या या नवीन शेतीविषयक व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आपण हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. खरं तर खूप सारी कामं चालू होती. त्याच्यामध्ये खरबूज प्लॉट आपण उभा केला, त्याच्यामध्ये झेंडूच्या प्लॉटचे तोडे चालू होते, पपईचं नियोजन चालू होतं आणि नवीन एक खरबुजाचा प्लॉट आपण सध्या रेडी केलेला आहे. तो आता आपण प्लांटेशन करतो आहे आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या कामाच्या ह्याच्यामध्ये आपला थोडासा विलंब या सगळ्या गोष्टींसाठी होतो आहे. त्यामुळं मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. आज आपण खूप महत्त्वाचा विषय घेऊन आपल्या सर्वांच्या समोर आलो आहे. कारण मित्रांनो, ह्या ज्या सगळ्या प्रॅक्टिसेस आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीनं समजावून सांगण्याचा किंवा त्याचे फायदे तोटे मांडण्याचा आपला उद्देश असतो आणि त्या पद्धतीनं आपण आज चर्चा करणार आहे. तर आज आपण चर्चा करणार आहे की जे खरबूज पीक आहे त्याच्यामध्ये क्रॉप कव्हरचा जो विषय आहे तो किती महत्त्वाचा आहे, तो कशासाठी महत्त्वाचा आहे, या सगळ्या गोष्टी आपण जाणून येणार आहे. त्याच्यासाठी लागणारा खर्च असेल किंवा त्याच्यासाठी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या असणाऱ्या व्हरायटी असतील, तर या सगळ्यांचा आपण जो काय माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये घेण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आता खरबूजमध्ये खूप साऱ्या प्रॅक्टिसेस झाल्या. तसं खरबूज हे खूप सेन्सिटिव्ह, अवघड, निसर्गाशी लवकर न एकरूप होणारं, निसर्गातले बदल न खपवून घेणारं असं हे पीक आहे खरबूज आणि खूप कमी दिवसामध्ये खूप सारं उत्पादन देणारं हे पीक आहे. तर मित्रांनो, आपण ज्यावेळेस याची रोपांची लागवड करत असतो तर आपल्याला याचे 2 टप्पे करावे लागतात. म्हणजे या पहिला 1 महिन्याचा 1 टप्पा आणि दुसऱ्या महिन्याचा 1 टप्पा. तर पहिल्या महिन्याचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये आपण प्लांटेशन करून घेतो. त्याच्यानंतर आपण 1 आळवणी करतो, 2 आपण फवारण्या करतो. या व्यवस्थापनावरचा आपण सेपरेट व्हिडिओ नक्कीच बनवूया. आज आपण बघणार आहे की आपण हे पहिल्या 10 दिवसामध्ये जेव्हा आपण क्रॉप कव्हर त्याच्यावर टाकत असतो, तर तो क्रॉप कव्हर कशासाठी टाकायचा, त्याचे काय फायदे आहेत, हे आपल्याला बघायचे आहेत. साधारण आपण सुरुवातीच्या 10 दिवसामध्ये ज्यावेळेस आपली प्लांटेशन होतं त्याच्यानंतर एक 4 दिवसानंतर आपण त्याची आळवणी घेतो आणि त्याच्यानंतर पहिल्या लावल्यानंतर 4थ्या दिवशी आणि झाकतानाच्या दिवशी आपण अशा 2 फवारण्या याच्यामध्ये घेत असतो. जर समजा वातावरण खूपच खराब असेल तर आपल्याला एखादा स्प्रेमध्ये ॲडजस्ट करावा लागतो. याच्यानंतर आपण जे रोपांच्या बुडातला तण आहे ते चिमटून घ्यावं लागतं आपल्याला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला ते झाकून घ्यावं लागतं. हा 10 दिवसाचा पिरियड आपल्याला मिळत असतो, ज्याच्यामध्ये रोपं सेट करणे असेल, हे सगळं जे तण व्यवस्थापन असेल बुडातलं, किंवा या फवारण्या असतील, या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला साधारण आपल्याला 10 दिवस पहिले मिळत असतात. त्याच्यामध्ये आपल्याला ही कामं सगळी उरकून घ्यायची असतात आणि या 10 दिवसानंतर आपल्याला क्रॉप कव्हरला जायचं असतं, की जेणेकरून एक चांगली वाढ, संतुलित अशी वाढ या क्रॉप कव्हरमध्ये होत असते पिकाची आणि त्याच्यासाठी आपण हे क्रॉप कव्हर टाकत असतो. आता हे क्रॉप कव्हर जे आहे मित्रांनो, ते अनेक बाबतीत आपल्याला फायदेशीर आहे. म्हणजे काय होतं, हे वातावरण सातत्यानं, आता हे थंडीचे दिवस आहेत, त्याच्यामध्ये खूप सारं दव पडतं, थंडी पडते आणि त्याच्यामध्ये मग पिकावर जे काय रोगाचे अटॅक आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावर होतात. तर या सगळ्या गोष्टीपासून किंवा रसशोषक सगळ्या ज्या किडी आहेत, या सर्व किडीपासून आपल्या पिकाला प्रोटेक्शन देण्यासाठी या प्रोटेक्शन पेपरचा वापर होत असतो प्रामुख्यानं. खरं तर व्हायरस जो आहे, आपल्याला माहिती आहे की कलिंगड असेल, खरबूज असेल, या पिकांनासुद्धा व्हायरसचा खूप सारा त्रास होतो आणि हे पीक जर सुरुवातीच्या टप्प्यातच जर समजा व्हायरसला इफेक्ट झाला त्याच्यावर व्हायरसचा, तर पुढं जाऊन मग खूप मोठ्या प्रमाणावर फास्ट तो वाढत जातो आणि मग प्लॉट 50% 60% हे फेल जातात. तर याच्यावर एक चांगलं सोल्युशन मित्रांनो आलं आहे, जे खूप अभ्यासांती खूप त्याच्यावर काम करून ते सोल्युशन झालं आहे की त्याला आपण जर क्रॉप कव्हर टाकला तर 0% व्हायरस येतो. त्याच्यावर कुठलीही फवारणी घ्यायची आपल्याला गरज पडत नाही. आता फवारणी घेतली पाहिजे का नाही त्याच्यावरून हे आपण आता नंतर बघूया. पण त्याचे जे फायदे आहेत, तर त्याच्यामध्ये आपला जो स्प्रेवर होणारा खर्च आहे, जो 20-25 दिवसामध्ये, तर तो कमी होतो. दुसरी गोष्ट, आपलं जे पीक आहे ते प्रोटेक्शनमध्ये असल्यामुळं खूप एकसारखं, म्हणजे एक समान त्याची वाढ होते. याच्यामध्ये जे आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण ते प्रोटेक्शन टाकतो त्यावेळेस बुरशीचे स्कोर, बाहेरच्या वातावरणाचा संपर्क येत नाही, त्याच्यामुळं फारसं रोगाचा अटॅक त्याच्यामध्ये आतमध्ये होत नाही. आता कधी जर समजा पाऊस पडला, कधी जर थोडंसं वातावरण खूपच खराब असेल, तर
आत बुरशीचे स्कोअर तयार होऊ शकतात. त्याच्यासाठी ज्यावेळेस पाऊस पडेल किंवा एखाद्या वेळेस खूप दव पडले, धुळी पडले, तर अशा वेळेस आपण प्रोटोकॉल म्हणून किंवा थोडंसं आपल्या समाधानासाठी पिकाच्या ह्याच्यासाठी आपण एखादा वरून स्प्रे टाकू शकतो. साधारण 21 दिवस आपल्याला हे प्रोटेक्शन ठेवायचं आहे. आता ह्याचा मुख्य फायदा असा आहे मित्रांनो, की आपल्याला माहिती आहे की खरबूज जर आपण प्रोटेक्शन पेपरनं जर समजा झाकलं नाही, तर नक्कीच या पिकाला सेटिंग जे आहे मित्रांनो ते खूप लवकर व्हायला चालू होतं. म्हणजे जिथं आपल्याला वेल चांगल्या पद्धतीनं ग्रो व्हायला पाहिजे त्या ठिकाणी जर सेटिंग पकडलं, तर काय होतं, खूप सारा माल सुरुवातीलाच लागतो आणि मग त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जी आहे ते न होता माल लागल्यामुळं खूप असमान आकाराची म्हणजे एखादं फळ खूप मोठं असेल, एखादं खूप सेटिंगमध्ये असेल, अशा पद्धतीची तफावत जी आहे ती फळामध्ये आपल्याला दिसायला लागते. आणि मग याचा तोटा काय होतो, की आपल्याला याचे 3-4 हार्वेस्टिंग पुढच्या काळामध्ये कराव्या लागतात आणि मग टप्प्याटप्प्यानं हार्वेस्टिंग करत राहावं लागतं. आपल्या सर्वांना माहिती आहे, की खरबुजाची वेल एकदा तुडवले, की त्याच्यामधला खूप लवकर तो प्लॉट आपला खराब होत असतो किंवा तो आर्यत असतो प्लॉट. मग याच्यामुळे प्लॉटला जी फिनिशिंग येणार आहे, मालाला जी आपल्या फिनिशिंग येणार आहे, त्याच्यासाठी ते तुडवणं योग्य नाही किंवा त्याच्या सगळ्या शिरा डॅमेज होतात त्याच्यावर आपण चालल्यामुळं. माल काढत असताना कॅरेट असतील किंवा आपण माल तोडत असताना वगैरे ह्या सगळ्या गोष्टी वेलांचं खूप मोठं नुकसान होतं. तर समजा आपण सुरुवातीचा माल काढताना त्या प्लॉटमध्ये जर आपण खूप सारं आपली जर वर्दळ बसली, तर नक्कीच जो पाठीमागचा माल आहे त्याला फिनिशिंग, जाळी ह्या गोष्टीसाठी मग खूप मोठी अडचण येते आणि मग पाठीमागचा माल हा चांगल्या क्वालिटीचा, दर्जाचा निघत नाही. मग एक समान माल तयार होण्यासाठी किंवा एका वेळेस आपल्याला माल हार्वेस्टिंगला येण्यासाठी आपलं सेटिंग जे आहे मित्रांनो, ते एकाच वेळेस होणं खूप गरजेचं असतं. आणि नेमकं क्रॉप कव्हरमध्ये हे खूप मोठा आपला फायदा होतो, की हे जे क्रॉप कव्हर आहे ते टाकल्यानंतर तो ज्यावेळेस क्रॉप कव्हर 21 दिवस आपण ठेवतो, त्यावेळेस त्याची पूर्णपणे सेटिंग अवस्था आलेली असते. आणि आपण ज्यावेळेस ते क्रॉप कव्हर 21व्या दिवशी काढून घेतो, तर त्यावेळेस आपल्याला दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी चांगल्या पद्धतीनं सेटिंग तिथून चालू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि पहिला आठवडा जो आहे उघडल्यानंतरचा, त्या आठवडाभरामध्ये प्लॉट सेटिंगमधून बाहेर पडतो. म्हणजे काय होतं, एका वन टाईम सगळा माल लागलेला असल्यामुळं आपल्याला पुढं जाऊन वन टाईम कटिंगसुद्धा एका वेळेस आपल्याला कटिंग घेता येतं किंवा त्याचे जास्तीत जास्त 2 हार्वेस्टिंग होतात. ते टप्प्याटप्प्यानं हार्वेस्टिंग करायची गरज आपल्याला पडत नाही. हा सगळ्यात मोठा बेनिफिट किंवा सगळ्यात मोठी चांगली प्रॅक्टिस जर काय असेल, तर ही आहे की आपल्याला वन टाईम सेटिंग आणि वन टाईम हार्वेस्टिंगसाठी क्रॉप कव्हर खूप गरजेचं आहे. आणि आपल्या बाकीचे सगळे बेनिफिट्स आपण घेत येणार आहे. म्हणजे त्याच्यामुळे आपले फवारण्या वाचतील, त्याच्यामुळे पीक चांगलं वाढणार आहे आपलं. आणि या सगळ्यापेक्षा सुद्धा सकिंग पेस्ट ज्या आहेत त्याच्यामार्फत जो वाढणारा जो व्हायरस आहे, या सकिंग पेस्टवर कंट्रोल मिळाल्यामुळं ऑटोमॅटिकली आपलं व्हायरसवर कंट्रोल मिळाल्यात जमा असतं किंवा ते मिळतं आपल्याला. त्याच्यामुळं मित्रांनो आपल्याला हे क्रॉप कव्हर खूप गरजेचं असतं. थंडीच्या दिवसामध्ये तर ते टाकावंच लागतं अशा पद्धतीची परिस्थिती आहे. कारण वेलांची ग्रोथ खूप कमी याच्यामध्ये होते आणि ही जर ग्रोथ एकदम कमी राहिली आणि त्यातच जर वेलाला फळं लागली तर म्हणावा असा प्लॉट डेव्हलप होत नाही आणि प्लॉट न डेव्हलप झाल्यामुळं आपल्याला म्हणावा असा ॲव्हरेज पडत नाही. तर त्यामुळं हे सतत पडणारं दव आहे, धुका आहे, ह्याचा खूप इफेक्ट होतो पिकावर. म्हणजे हे खूप पिकाला खूप मारक असतं. आपण जाई-धुई म्हणतो किंवा धुकं म्हणतो, धुई म्हणतो. तर ही जे धुई आहे मित्रांनो, ही सगळ्यात घातक आहे. म्हणजे ॲसिडचं काम पिकासाठी त्याचं करत असते. हे पिकावर जर पूर्ण रात्रभर बाष्प राहिलं आणि सकाळी त्याच्यावर ऊन पडलं आणि ते तिथंच वाळलं, तर ते पिकाला खूप मोठं डॅमेज करू शकतं. त्याच्यामध्ये जीवाणू जे स्कोर आहेत ह्याचे बुरशींचे, ते खूप मोठ्या प्रमाणावर स्प्रेड होऊ शकतात. त्याच्यातून डाउनी खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला अटॅक होऊ शकतो. त्याच्यामुळं क्रॉप कव्हर हे खरबूजसाठी तसं वरदान आपण समजतो. अनेक शेतकरी मित्र आहेत आपले जे कष्टावर म्हणजे खूप साऱ्या फवारण्या करून, खूप सारी काळजी घेऊन सुद्धा खरबूज करत असतात. परंतु खूप मोठा वर्ग पण असा आहे की जो या सगळ्या गोष्टी न करता एक चांगली प्रॅक्टिस म्हणून क्रॉप कव्हरचा वापर करतो आणि क्रॉप कव्हर खरंच म्हणजे हे या पिकासाठी वरदान आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. त्याच्यामुळं या पिकासाठी क्रॉप कव्हरचा जर आपण वापर केला तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होतो. आता राहिला सगळ्यात महत्त्वाचा विषय की क्रॉप कव्हर कशा पद्धतीनं वापरला पाहिजे, म्हणजे कुठला वापरला पाहिजे, त्याच्यात किती प्रकार येतात, त्याचे बजेट काय असतं, तिथे किती खर्च येतो, याबद्दल आपण खरं तर नक्कीच बोललं पाहिजे.
तर मार्केटमध्ये 17 GSM, 20 GSM आणि 25 GSM अशा जशा आपल्या मल्चिंगमध्ये व्हरायटी आहेत तशा पद्धतीने ह्याच्यामध्ये सुद्धा आहेत की आपण 17 GSM घेऊ शकतो, 20 GSM घेऊ शकतो आणि 25 GSM घेऊ शकतो. चांगल्या क्वालिटीचा जर आपण 20 GSMचा जर प्रोटेक्शन पेपर घेतला तर तो साधारण ₹2500 बंडल या हिशोबाने येतो. एकराला 6 बंडल आपल्याला हे क्रॉप कव्हर जे आहे ते लागत असतं आणि मग ह्या 6 गुणिले 25 अशा पद्धतीनं म्हणजे साधारण ₹15,000 जे आहेत ते याची किंमत होते आणि आपल्याला ह्याला ₹500 पर बंडल हे आपलं कॉस्टिंग आपलं ह्याला अंतरण्यासाठी किंवा बसवण्यासाठी जातं. म्हणजे हे 3,000 आणि हे 15,000 असा ₹18,000 खर्च आपल्याला या प्रोटेक्शन पेपरसाठी करावा लागतो. हा खर्च खूप मोठा आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर आपण ह्याच्यावर 2 पिकं घेऊ शकतो. म्हणजे आपण 18,000 खर्च किंवा 15,000 जो खर्च आहे क्रॉप कव्हरचा तो 2 पिकामध्ये सुद्धा डिवाईड करू शकतो. याच्यासाठी एकामागं एक किंवा टप्प्याटप्प्याने एखादा दुसरा प्लॉट टाकणं हे आपलं जे व्यवस्थापनावरचा खर्च आहे ते कमी करणारं असतं. म्हणून आपण आता हा जो माझ्या पाठीमागं आपल्याला सगळा प्लॉट दिसतोय बॉबी खरबुजाचा, तर याच्याबरोबरच आपण खाली पण एक प्लॉट तयार केला आहे की जो एवढाच प्लॉट आहे आपला 7,000 रोपांचा, साधारण हा 6,500 रोपांचा प्लॉट आहे आपला. तर असाच एक प्लॉट आपण तयार करून ठेवला आहे. आता आपण त्याचं मल्चिंग करतोय, परत लागवड करतोय आणि परत याचाच हे उचलून आपण तिथं झाकतोय. तर अशा पद्धतीनं 2 पिकं आपण याची आरामशीर घेऊ शकतो. कुठलीही टेन्शन नसतं. सुरुवातीला फक्त जे पहिलं पीक असतं आपलं थंडीतलं त्याला आपण नवीन क्रॉप कव्हर वापरणं गरजेचं आहे. जुना गेल्या वर्षीचा किंवा बसून राहिलेला बऱ्याच दिवस जो क्रॉप कव्हर आहे तो आपण पहिल्या अशा दिवसामध्ये म्हणजे स्वच्छ सूर्यप्रकाश ज्यावेळेस असतो, उन्हाळ्याचे दिवस ज्यावेळेस असतात त्यावेळेस आपण एखादं पीक एक्स्ट्रा पण घेऊ शकतो. परंतु आत्ताची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर खूप मोठा आहे. तर त्या सिच्युएशनमध्ये ह्या सिच्युएशनमध्ये आपण नक्कीच नवीन प्रोटेक्शन पेपर सीझनच्या सुरुवातीला वापरला पाहिजे. ऑड सीझनला 100% आपण नवीन प्रोटेक्शन पेपर वापरला पाहिजे आणि जो वापरलेला जो पेपर आहे तो आपण उन्हाळ्यामध्ये त्याचा वापर केला पाहिजे जिथं रिस्क फॅक्टर आपल्याला खूप कमी असते आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असतो. त्यामुळं तिथं अजिबात घाबरायची आपल्याला गरज नसते. तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे प्रोटेक्शन पेपर आहे की ज्याचा खूप मोठा फायदा आपल्याला आहे. त्याच्यासाठी थोडीशी भांडवली गुंतवणूक आहे परंतु आपल्याला त्याचे फायदे पण खूप मोठे आहेत. आपल्याला या 20-21 दिवसामध्ये ज्या 6-7 फवारण्या व्हायला पाहिजे त्या न होता केवळ एखादी फवारणी आपल्याला वरून टाकावं लागते. उन्हाळ्यामध्ये तर फवारायची गरज कधीच पडली नाही आपल्याला किंवा आपण कधीही प्लॉट वरून फवारत बसत नाही. एखाद्या वेळेस जर वातावरण खराब असेल, पाऊस पडला असेल, पाणी आतमध्ये उतरलं असेल, त्याचे स्कोअर तयार होऊ नयेत, त्या मॉइश्चरमध्ये जर अटॅक झाला तर हे होईल म्हणून आपण एखादी फवारणी घेतो. परंतु पाऊस पडत नसेल तर काहीही गरज पडत नाही त्याच्यावरून आपल्याला स्प्रे घ्यायची. एक खात्रीशीर प्रॅक्टिस म्हणून आपण ह्याच्याकडे बघू शकतो ज्याच्यातून 100% आपण आपलं पीक चांगल्या पद्धतीनं वाढवू शकतो. म्हणून मित्रांनो याचा वापर हा नक्कीच खरबूज पिकामध्ये केला पाहिजे. यातून आपलं उत्पादन तर वाढतंच पण याच्यामध्ये सुपर क्वालिटीचा माल आपण पिकवू शकतो. कारण सेपमध्ये वेली एकदा मोठ्या झाल्या की पुन्हा रोगाला बळी पडत नाहीत. त्याच्यामुळं त्याचा लागणारा जो माल आहे त्याला फिनिशिंग पण चांगली मिळते आपल्याला आणि त्याचं उत्पादन पण वाढतं. तर अशीच माहिती मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओवर घेऊन येत राहणार आहे. आपल्याला खूप सारे व्हिडिओ असे बनवायचे आहेत परंतु थोडंसं कामाच्या ह्याच्यामधून आपल्याला थोडंसं वेळ मिळेल तसं आपण या सगळ्या माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करत राहणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.